या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक राड्याचे पडसाद आज मुंबईत मंत्रालयात उमटत आहेत। संख्याबळ नसूनही भाजपने डाव खेळत आपला अध्यक्ष बनवला, त्यासाठी पोलीस अधीक्षकाने मदत केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला। यानंतर शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात शिवसेना आमदारांची बैठक झाली। या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतप्त झाले। शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले। उपमुख्यमंत्र्यांनीही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली। सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या समोर बोलून दाखवली। सातत्याने आमची गळचेपी होत आहे, यावर बोललं पाहिजे असं आमदार आणि मंत्री म्हणाले। त्यावरून साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले आहेत। त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी भाजप नेते मंत्री जयकुमार गोरे यांची बाजू ऐकून घेतली। यानंतर मग सभागृहाचं कामकाज स्थगित झालं। दरम्यान अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली, तर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। तिकडे शिवसेना आक्रमक झाली असताना भाजपनेही तशीच भूमिका घेतली आहे। सातारा निवडणुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे। नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत। आज 23 मार्च 2026 रोजी विधान परिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले। सभापतींनी ही गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश दिले।